सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्याच्यामुळं दादांचा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांनी आंतरवलीत येऊन किंवा जिथं असतात तिथून दादाला उपोषण उन्हात न करण्याची विनंती करावी, एवढंच सांगतो। आणि सगळेजण आपण दादाला तशी विनंती करू। नक्कीच मित्रांनो, आम्ही निघालोय, बघू शकता सार्थक भाई आहे। रसाळ पाटलांनी मला आज पहाटेच फोन केला आणि म्हटले सर लवकर निघायचंय। त्याप्रमाणे समाधान दादाही त्या ठिकाणी लवकर आला, बघू शकतो आपण। आणि समोरचं चित्र सकाळचं आपल्याला दाखवतो की आम्ही आता आंतरवली सराटीच्या दिशेने वाऱ्याच्या वेगाने निघालेलो आहेत। मित्रांनो, तुम्ही सुद्धा जिथं असाल तिथून मनोजदादा जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंतरवली सराटीच्या दिशेने आलात तर काही हरकत नाही। कारण आज या ठिकाणी आपण निघालेलो आहेत या ठिकाणी आंतरवली सराटीच्या दिशेने, आणि अगदी काही वेळातच त्या ठिकाणी आंतरवली सराटीत आपण त्या ठिकाणी पोहोचत आहोत। मित्रांनो, आपण बघतोय सोलापूर धुळे महामार्गाने आमचा प्रवास सुरू झालेला आहे। सकाळ सकाळी आपल्या मौलिक प्रतिक्रिया कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका। गंगाधर नाना काळकुटे पाटील, मी स्वतः ज्ञानदेव काशीद आणि आम्ही सगळे सहकारी मित्र या ठिकाणी लवकरात लवकर निघालेलो आहोत आणि थोड्याच वेळात आंतरवली सराटीत पोहोचत आहोत। आंतरवली सराटीत नेमकं काय घडतंय त्याची प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करू। सकाळचे 6:22 झालेले आहेत। 2 तास आणि जवळपास आणखी सरकारकडे 38 मिनिटं आहेत। 2 तास 38 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे। ह्या 2 तास 38 मिनिटांमध्ये सरकारचं विमान छत्रपती संभाजीनगरला पोहोचू शकतं, आंतरवली सराटीला पोहोचू शकतं। मायबाप सरकारने पुन्हा म्हणू नये आम्हाला वेळ दिला नाही। आणि खरंच काल ज्या पद्धतीने त्या ठिकाणी खूप बऱ्यापैकी चर्चा झाली, परंतु या ठिकाणी प्रसाद लाड साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने मध्यस्थी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। सरकारने प्रसाद लाड यांचाही सन्मान करावा आणि मराठ्यांना न्याय द्यावा, मनोजदादा जरांगे पाटलांना न्याय द्यावा, अशी आमची भूमिका आहे। आम्ही या संवादाचा सेतू मानलेला आहे, त्याच्यातून मार्ग काढणार आहोत। त्याच्यामुळं आज तरी आम्हाला सरकारवरती टीका करायची नाही, चांगला संवाद घडावा आणि या संवादातून मार्ग निघावा, अशी आमची भूमिका आहे। पण सांगायचं तात्पर्य म्हणजे आज मनोजदादा जरांगे पाटील प्रचंड उन्हातानात या ठिकाणी अणवाणी पायाने, डोक्यावरती काही नाही, आणि अशा प्रचंड उन्हात आता सकाळचं ऊन बघा, सूर्याची किरणं त्या ठिकाणी अत्यंत तेजस्वी किरणं सकाळी आहेत, पण थोड्या वेळात त्याची तीव्रता अधिक होते आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। आणि हा धोका सरकारने पत्करू नये, कारण मराठा समाज आज गावखेड्यामध्ये आता सकाळी त्या ठिकाणी वेशीवरती येऊन बसलेला आहे आणि कुठल्याही क्षणी हा सगळा समाज आंतरवली सराटीच्या दिशेने आगेकूच करू शकतो, अशी एकूण परिस्थिती नाना त्या ठिकाणी आहे। काय सांगाल? हो, नक्कीच सगळे बांधव आता आंतरवलीच्या दिशेने येणार आहेत आणि 10 वाजता कधी न झालेलं आहे आलं वेगळं, परंतु दादांच्या जीवाला धोका निर्माण होईल असं उपोषण होणार आहे। परंतु दादांना आपण विनंती करू, कमीत कमी सावलीला उपोषण करावं, पायात चप्पल घालावी, नसता उन्हाचा उष्मा खूप गरम वातावरण आहे, त्याच्यामुळं दादांच्या तब्येतीची काळजी वाटते आणि तिथे येणाऱ्या बांधवांच्याही। त्यामुळे येताना जे येणार आहेत बांधव, दादांनी तर आवाहन केलंय कोणी येऊ नका, परंतु तरी लोक येणार त्यांना विनंती आपलं उन्हापासून संरक्षण करणारं साहित्य घेऊन येऊन सगळ्यांनी तिथं यावं ही विनंती करू। नक्कीच। तर आपण पाडळसिंगीच्या टोल नाक्यावरती भावांना पोहोचलेलो आहोत। जसं छत्रपतींचे मावळे गडकोट किल्ल्याच्या दऱ्याखोऱ्यात आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सावध असायचे, तसं मनोजदादा जरांगे पाटलांचे सैनिक महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत, परंतु आज प्रत्येक गाव खेड्यात ते सज्ज झालेले आहेत आणि कुठल्याही क्षणी हा मराठ्यांचा लोंढा आंतरवली सराटीच्या दिशेने निघू शकतो, कारण मनोजदादांचा जीव हा सगळ्यांना अत्यंत प्यारा आहे। मनोजदादांनी या ठिकाणी मराठ्यांचं मन जिंकलेलं आहे। बांधवांनो, मी ह्याच्यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही, कारण आता बोलण्यासारखी परिस्थिती नाही, कुठल्याही क्षणी माझ्या डोळ्यातून पाणी येऊ शकतं। म्हणून माझी मायबाप सरकारला विनंती आहे की ह्या योद्ध्याचा त्या ठिकाणी आपण अंत बघू नये आणि लवकरात लवकर न्याय द्यावा, कारण मराठा समाजाचे सगळ्यांचे डोळे आज आंतरवली सराटीच्या दिशेने लागलेले आहेत आणि मराठा समाज